नमस्कार. मी अश्विन देशपांडे. चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर ताबडतोब सबस्क्राईब करा. ते बेल आयकॉनचं बटन दाबायला मुळीच विसरू नका. आणि हो, लाईक शेअर कमेंट जरूर करा. आमच्यासाठी तेच इंधन आहे. रोजच्या आयुष्यामध्ये आपल्यासमोर अनेक प्रश्न असतात. त्यातलाच एक महत्त्वाचा प्रश्न माझ्याच आत्मभानच्या एका साधकाने विचारला. मला असं वाटलं की हा प्रश्न सगळ्यांना मनात पडला असू शकतो. त्याच्यामुळे त्याचं उत्तर आज मी तुम्हाला देणार आहे. आधी प्रश्न असा होता की बदल आणि निकाल याच्यामध्ये नेमका काय फरक आहे. थोडंसं आजच्या जनतेला, जे इंग्लिश मीडियमवाले आहेत त्यांना समजण्यासाठी, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन चेंज अँड रिझल्ट्स, यासाठी थोडंसं आपल्याला सद्य परिस्थितीकडे, वर्तमानाकडे पाहावं लागेल की आपण नेमका विचार कसा करतो. तर आपल्या स्वतःचा जर का तुम्ही विचार केला तर एक आहे अंतर्सृष्टी, जिथे मन, बुद्धी, शरीर यांच्या आतमध्ये काहीतरी चालू असतं. आणि एक आहे बहिर्सृष्टी, जिथे आपल्याशिवाय सगळं विश्व उपस्थित असतं. आपण जेव्हा एखादा विचार आपल्या मनामध्ये जन्माला घालतो त्यावेळेस तो विचार प्रकट केला पाहिजे असं काही कंपल्सरी नाही, हो की नाही. त्याच्यामुळे त्याला आपण आत्मसंवाद असं जर का नाव दिलं तर आपल्या आत्मसंवादामध्ये विचारांची सातत्याने उलथापालथ, निर्मिती नष्ट होणं चालू असतं. आणि आपल्या मनामध्ये काय घडतं हा विषय मानसशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा आणि अध्यात्माच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. मानसशास्त्र सांगतं की तुमच्या मनातले विचार तुम्ही निरीक्षणाच्या कक्षेत आणू शकला पाहिजेत. अध्यात्म सांगतं की शरीर, बुद्धी आणि मन हे जणू तुमचं आहे असं समजा आणि ती त्रयस्थ, थर्ड पार्टी आहे अशा पद्धतीने त्याचं निरीक्षण सुरू करा. ध्यानामध्ये हे सगळं मार्गदर्शन दिलं जातं. वर्तमानामध्ये माझ्या अंतर्सृष्टीत काय चाललं आहे याचं निरीक्षण जर का करता आलं तर निश्चितपणे सद्य परिस्थिती, विद्यमान परिस्थिती मनाची काय आहे हे आपल्या आवाक्यात येऊ शकतं. आता तुम्हाला उदाहरण, जेव्हा माणूस चिंतेमध्ये असतो, अपसेट असतो, व्यथित असतो, त्रस्त असतो, त्यावेळेस माणसाच्या मनामध्ये जे विचार चालतात स्वतःबद्दलचे, आणि जेव्हा माणूस आनंदी असतो, आत्मविश्वासाने लबालब भरलेला असतो, खुश असतो, प्रसन्न असतो, त्यावेळेस माणसाच्या अंतर्विश्वात जे विचार निर्मित होतात, या दोन्हीमध्ये फरक आहे की नाही? अर्थात फरक आहे. म्हणजे याचा अर्थ मला बदल कशात घडवायचा याची क्लॅरिटी आपल्याला अगोदर मिळायला पाहिजे. आपल्या मनात चाललेले विचार जर का आपल्याला कळत नसतील आणि ते येत असतील आणि जात असतील आणि आपल्या मनाची अवस्था बिकट होत असेल किंवा मनाची अवस्था प्रबळ होत असेल, दोन्ही अवस्था जर का आपल्या निदर्शनातच येत नसतील तर मात्र आपल्याला नेमकं काय होतंय आपल्या आयुष्यात हे कळणारच नाही. बेफाम, बेशुद्ध, बेभान अशी ती अवस्था. आणि 98% लोक अशा बेभान अवस्थेतच जगतायत बरं का. एव्हरीथिंग इज अनकॉन्शियस. प्रत्येक गोष्ट अचेतन स्वरूपात घडतीये, सवय म्हणून घडतीये, अनायास घडतीये, आपोआप घडतीये. जर का आपल्याला आपल्या बाहेर काही बदल घडवायचे असतील तर ते सोपं आहे का आपल्या आतमध्ये, मनोविश्वामध्ये बदल घडवणं जास्त सोपं आहे? याचा 1 मिनिट जरा थांबून विचार करा आणि तुमच्या असं निदर्शनास येईल की जे आपल्या आतमध्ये चाललेलं आहे, अंतर्सृष्टीमध्ये चाललेलं आहे, ते जर का सजगपणे, सतर्कपणे निरीक्षणाच्या आवाक्यात मी आणलं तर ते बदल करणं मला सहज शक्य आहे.
आणि बाह्यसृष्टीमधले बदल, बाह्यसृष्टीमधले परिवर्तन त्या मानाने आपल्या नियंत्रणात नाही आहेत. आपण समोरच्याची जीभ पकडू शकत नाही. आपण सूर्याला सांगू शकत नाही की आज जरा मला आळस आलेला आहे, सकाळच्या ऐवजी दुपारी उगव रे बाबा. आपण फुलांना सांगू शकत नाही की आज उमलू नकोस, आज जरा माझे डोळे दुसरीकडे बिझी आहेत, उद्या सकाळी उमलशील का प्लीज. आपण इतरांच्या बाबतीत म्हणजे या बाह्यसृष्टीच्या बाबतीत तसे बऱ्यापैकी फक्त एक न्यूट्रल ऑब्झर्वर म्हणून जगू शकतो, फक्त निरीक्षक म्हणून जगू शकतो. व्हेअरॅज आपल्या अंतरसृष्टीमध्ये जे चाललंय ना, भाव भावना नंबर 1, शब्द नंबर 2 आणि नंबर 3 म्हणजे भाव भावना आणि शब्द याच्यामुळे निर्मित होत असलेली शरीर अवस्था, बुद्धी अवस्था आणि मनोवस्था याचा आपापसात खूप जवळचा संबंध आहे. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेस त्या व्यथित, गर्भगळित, विषादपूर्ण अर्जुनाशी बोलत असतात तेव्हा ते पहिल्यांदाच सांगतात की अर्जुना, जे मनात चालतंय तेच प्रत्यक्षात घडणार आहे. प्रत्येक गोष्ट दोनदा घडते. मग तुला जर का काही बदलायचं असेल तर आपल्या मनोविश्वात काय चाललंय ते बदलवणं सोपं आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे, टॉपिक जिथून मी सुरू केला तिथं पुन्हा एकदा चाललोय, बदल अंतरसृष्टीमध्ये, निकाल बाह्यसृष्टीमध्ये. हे अगोदर नातं समजून घ्या. जसा मनाच्या विश्वामधला भाव बदलला, मनाच्या विश्वामधल्या विचार बदलले, तसे मनोवस्थेचे, शरीरावस्थेचे आणि बुद्धी अवस्थेचे सगळी स्वरूप बदलतील. ही बदलली की परिवर्तन, बदल घडेल आणि हे घडलं की बाहेरच्या विश्वातले बदल घडवायला माणूस सज्ज होतो. सो परिवर्तन संसार का नियम है. परिवर्तन हाच या प्रपंचाचा नियम आहे. हे भगवान श्रीकृष्ण सांगून सांगून 7,500 वर्ष होऊन गेली. परंतु आपण तसेच राहतो आणि बदल घडावेत ही अपेक्षा करतो आणि मग नैराश्याच्या गर्तेमध्ये गटांगळ्या खात राहतो. त्यामुळे एक गोष्ट प्राबल्याने इथे मला सांगायची आहे की या दोन मधला फरक लक्षात घ्या. मुळात बदल घडवायचा असेल तर तो आपल्या अंतर्विश्वामध्ये घडवायचा आहे आणि निकाल आपोआप बाहेरच्या विश्वामधले बदलायला सुरुवात होईल. जर का तुम्ही त्रस्त आहात, वैतागलेले आहात किंवा घाईत आहात, ऑफिसला निघायला उशीर झालेला आहे, अशा वेळेस मनामध्ये ती हरी आणि इकडे वरी दोन्ही तयार होतात आणि या अशा गोंधळलेल्या मनोविश्वामध्ये तुम्ही असताना तुम्हाला तुमच्या रोजच्या वस्तू पण सापडत नाहीत. किल्ली कुठं ठेवली दिसत नाही, समोर ठेवलेलं पैशांचं पाकिट दिसत नाही, मोबाईल कुठे ठेवलाय तेच आठवत नाही, गाडी सुरू करत असताना नेमकं ते स्टार्टचं बटन पुश कसं करायचं तेच ध्यानात येत नाही, पुश केलं तर क्लच कंट्रोल राहत नाही, अचानक गाडी बंद पडते आणि ट्रॅफिकमध्ये सुद्धा तुमच्याकडनं चुका होऊ शकतात, कधी कधी ऍक्सिडेंट होऊ शकतो. इथपर्यंत याची मदत जाऊ शकते. म्हणजे मनाच्या विश्वामध्ये गोंधळ उडाला, मनाच्या विश्वामध्ये आत्मविश्वासाची कमी आली, मनाच्या विश्वामध्ये त्रस्तता आली, तणाव आला की बाह्य विश्वामध्ये तुम्हाला जे निकाल मिळतायत ते निकाल त्याच पद्धतीने, त्याच फ्रिक्वेन्सीने चेंज होतात. ही गोष्ट लक्षात यायला लागली का तुमच्या? मग हेच जर का आपण पाहिलं की मी सकाळी उठल्यानंतर प्रसन्न आहे, शांत चित्त आहे, आत्मविश्वासाने लबालब भरलेला आहे, आनंदी आहे, सगळ्यांशी छान मिळून मिसळून बोलतो आहे आणि ऑफिससाठी सुद्धा वेळेच्या आधी मी निघालो असेन, तर माझ्या मनोविश्वामध्ये, माझ्या अंतर्विश्वामध्ये जो आत्मविश्वास असतो, क्रमवार विचारांची रचना मला करता येते, मला सगळ्या वस्तू व्यवस्थित नजरेलाही दिसतात, कानांनी ऐकू येतात, चव व्यवस्थित एन्जॉय करता येते, मला स्पर्शही एन्जॉय करता येतात आणि मी काय बोलतोय त्याची शुद्ध पण मला असू शकते. फरक पडला की नाही? त्याच्यामुळे बदल बाह्य विश्वामध्ये जर का घडवायचा असेल
तर तो सर्वप्रथम आपल्या मनात, आपल्या अंतर्विश्वात घडायला पाहिजे. अंतर्विश्व आपण निर्मित करतो आपल्या विचारांच्या, आपल्या स्वतःच्या आकलनानुसार, आपल्या स्वतःच्या अनुभवानुसार. आपण शब्दांचा अर्थ कुठला लावतोय, कसा लावतोय, कुठल्या प्रसंगी कशा पद्धतीने तो इंटरप्रिट करतोय, यावर आपल्या मनोवस्थेचं संपूर्णपणे आपल्याला आकलन व्हायला पाहिजे. आणि बाह्यसृष्टीमध्ये समय बदलला, संदर्भ बदलला आणि बाह्यसृष्टी बदलल्यानंतर आपल्या अंतरसृष्टीमध्ये त्याला एकरूप होत वर्तमानामध्ये जर का स्वतःमध्ये सगळी परिवर्तन घडवण्याची त्या कॉन्शियसनेस प्रॅक्टिशनरची, अर्थात ध्यान सतर्क असणाऱ्या मनुष्याची जर का सवय तयार झाली, तर त्या सतर्कतेमध्ये आत्मविश्वास आणि आनंदी जीवनाची गुरुकिल्ली आहे बरं का. त्यामुळे परिवर्तन आधी स्वतः, निकाल बाह्य जगामध्ये जसे आपल्याला हवे तसे मिळायला सुरुवात होते. जे आपल्या हातात नाही त्याची व्यर्थ चिंता नको. जे आपल्या हाताबाहेर आहे त्याचा विचार नको. जे आपल्या हातात आहे ते प्रथम प्राधान्य असावं. आणि अर्थातच हे जर का विचारांच्या अंतर्विश्वाच्या पटलांवर तयार होऊन प्रॅक्टिस करायला तुम्ही सुरुवात केली, तर काहीच दिवसामध्ये बाह्य विश्वामध्ये सुद्धा बदल घडताना, निकाल वेगळेच येताना, जसे हवे तसे येताना तुम्हाला दिसायला लागेल. आणि तुम्हाला एक सोपा फॉर्म्युला देतो. कारण जे घडतं आहे ते ओळखा आणि जो निकाल मिळतो आहे तोही ओळखा. कारण सगळं आपल्यामध्ये आहे, निकाल सगळा बाहेर आहे. मला असं वाटतं की या दोन मधला फरक तुमच्या पूर्णपणे लक्षात आला असेल. आज एवढंच.